नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 17 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलंय ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की ती मंजिरी रागारागात तिच्या रूममध्ये आलेली असते आणि मग ती रूमचा दरवाजा बंद करते आणि वैतागून म्हणू लागते की हे सगळं काय घडतंय. त्या अंबिकाकडे तर एकही शक्ती नव्हती, मग अचानक ही शक्ती कुठून आली तिच्याकडे. तिच्या फक्त स्पर्शाने तो अग्नी शांत कसा काय झाला. तो अग्नी मी निर्माण केला होता, मग अंबिकाच्या फक्त स्पर्शाने तो असा शांत कसा काय होऊ शकतो. आणि मग त्यानंतर ती याच गोष्टीचा विचार करत अस्वस्थपणे फेऱ्या मारत बसते. तिला समजतच नसतं की ज्या अंबिकाकडे एक साधी क्षुल्लक शक्तीसुद्धा नव्हती, त्याच अंबिकाकडे आता इतकी मोठी शक्ती नेमकी आली तरी कुठून. थोड्या वेळानंतर तिला असंही वाटतं की कदाचित ही शक्ती मिळवण्यासाठी त्या अंबिकाने तपश्चर्या केली असेल. पण तिच्या लक्षात येतं की अंबिका तर आत्मा आहे, त्यामुळे ती या अशा मार्गाने शक्ती नाही मिळवू शकत. पण मग त्यानंतर तिला असंही वाटतं की कदाचित कोणीतरी अंबिकाला ही शक्ती दिली असावी. आणि त्यानंतर ही मंजिरी खूपच चिडते. तिला काहीही करून वेदाला लवकरात लवकर संपवायचं असतं आणि तेही त्या अंबिकाच्या नकळत, जेणेकरून तिने पुन्हा आडवं येऊ नये. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की मीरा आणि अंबिका वेदाला घेऊन पुन्हा घरी आलेल्या असतात. वेदा सुखरूप आहे हे पाहून अथर्वला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर तो तिला विचारतो की वेदा बाळा, अगं कुठे गेली होतीस तू. आणि तेव्हा वेदा म्हणते की अरे बाबा, आईनं मला आउट हाऊस जवळ घेऊन गेली होती. आणि ते ऐकून मीराला आणि अंबिकाला धक्का बसतो, कारण वेदाला थोडंफार आठवत असतं. आणि जर अथर्वला ते सगळं कळलं तर तो मंजिरीवर खूप चिडेल अशी त्यांना भीती वाटत असते. तर अथर्व आश्चर्याने मीराकडे पाहत असतो. त्याच्या इतकं तर लक्षात आलेलं असतं की काहीतरी घडलंय, पण मीरा काहीच बोलायला तयार नसते. वेदा पुन्हा तिला विचारते की आई सांग ना गं, तू मला आउट हाऊस जवळ का घेऊन गेली होती. आणि मग तेव्हा कुठे मीरा तिला असं सांगते की अगं बाळा, तू खेळायचा हट्ट करत होतीस ना, म्हणून आपण खेळत खेळत तिकडे गेलो होतो, बाकी काही नाही. आणि त्यावर वेदाही विश्वास ठेवते. त्यानंतर ती अथर्वला विचारते की बाबा, आपल्याला तर बाहेर फिरायला जायचं होतं ना रे, मग आता तो प्लॅन कॅन्सल का. पण त्यावेळी अथर्व म्हणतो नाही, आपण आज नाही पण उद्या जाऊयात, आपला प्लॅन थोडा पोस्टपोन करूयात. आणि त्यावर वेदाही आनंदाने हो म्हणते. त्यानंतर मग अथर्व तिच्याशी असाच गप्पा मारत बसतो. तो तिला सांगत असतो की वेदा बाळा, मला ना तुझं खूप कौतुक करायचं आहे, कारण मी मगाशी तुझी चित्रकलेची वही पाहिली. तुझ्यामध्ये खरंच खूप सुधारणा झाली आहे. किती छान छान चित्र काढायला सुरुवात केली आहे तू. आणि हे ऐकून वेदालाही खूप आनंद होतो. ती खूपच खुश होते. पुढे अथर्व असं म्हणतो की आणि सॉरी, मला तुला यासाठी म्हणायचं आहे, कारण मागच्या वेळी जेव्हा तू माझं चित्र काढलं होतं तेव्हा मी तुझ्यावर हसलो होतो ना, म्हणून. आणि त्यावेळी वेदाही हसतच म्हणते की बाबा, बरं झालं तू हसला, कारण ते चित्र खरोखर खराब होतं, पण त्याचमुळे आता मी माझ्यामध्ये ना सुधारणा केली आहे. आणि तिचं ते बोलणं ऐकून अथर्वला तिचा खूप अभिमान वाटतो. त्यानंतर वेदा पटकन जाते आणि तिची चित्रकलेची वही घेऊन येते. अथर्व त्याला सर्वात जास्त चित्र कोणतं आवडलं ते तिला सांगतो. काही चित्रांमध्ये काही सुधारणा करायला सांगतो. आणि त्यासाठी वेदाही आनंदाने तयार होते आणि लगेच त्या सुधारणा करण्यासाठी टेबलजवळ जाऊन थांबते सुद्धा. त्यानंतर इकडे अथर्व मीराशी बोलायला येतो. तो तिला विचारत असतो की मीरा, खरं काय काय झाले, प्लीज मला सांग ना गं. पण ही अंबिका म्हणत असते की मीरा, तू अथर्वांना काही सांगू नको, नाहीतर ते खूप चिडतील. आणि त्यामुळे नाईलाजाने मीराला अथर्वशी खोटं बोलावं लागतं. ती म्हणते की वेदाचे बाबा, काही झालं नव्हतं, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना वेदा तिकडे खेळत खेळत गेली होती आणि मग नंतर मी तिला इकडे घेऊन आले, इतकंच, बाकी काही नाही. पण तरीही अथर्व तिला पुन्हा विचारतोच. आणि त्यावेळी मग मीरा रडतच म्हणते की वेदाचे बाबा माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोलले. आणि मग त्यानंतर ती त्या ठिकाणी जे काही खरं खरं घडलेलं असतं ते अथर्वला सांगायला सुरुवात करते. आणि आजही त्या बाईमुळे आपल्या लेकीचा जीव धोक्यात होता हे कळल्यावर अथर्वच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो खूप चिडतो. तर मीरा त्याला समजावत म्हणते की वेदाचे बाबा, तुम्ही प्लीज चिडू नका आणि रागाच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. खरं तर ना माझ्या मनात हीच भीती होती, म्हणून मी तुमच्याशी खोटं बोलले, पण त्यामुळे माझीच घुसमट व्हायला लागली आणि म्हणून मी तुम्हाला सगळं खरं सांगितलं. आणि त्यावेळी अथर्वही मीराला तिच्या भीतीला समजून घेतो. तिला सांगतो की हे बघ, यापुढे ना तुला माझ्याशी खोटं बोलायची काहीच गरज पडणार नाही. मी तुझ्या सोबत आहे आता. आपण दोघे मिळून आपल्या वेदाचं रक्षण करूयात. मी जे काही करेल ना ते विचारपूर्वक करेल, तू घाबरू नको. आणि अथर्वचा तो समजूतदारपणा पाहून मीराला आणि अंबिकालाही खूप आनंद होतो.
पण मग त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की ही जी मंजिरी असते ती जाते मार्जरीकडे आणि जे काही घडलेलं असतं ते तिला सांगते. मार्जरी ह्या आश्चर्याने विचारते, काय? तर अंबिकाच्या फक्त एका स्पर्शामुळे अग्नी नष्ट झाला. आणि त्यावेळी मंजिरी म्हणते, हो मार्जरी, मला असं वाटतंय की नक्कीच तिच्याकडे नवीन कोणती तरी शक्ती आली आहे. पण मार्जरी विचारते, काय पुरावा आहे तुझ्याकडे? मंजिरी म्हणते, पुरावा तर नाही आहे, पण मग फक्त अंबिकाच्या स्पर्शामुळे ती अग्नी कशी काय विझली गेली. आणि त्यावेळी मार्जरी म्हणते की अगं कदाचित असंही असू शकतं की त्या वेदाचा मृत्यू अग्नीने होणारच नाही आणि म्हणूनच तिला त्यावेळी काही झालं नसणार. तर मंजिरी विचारते, म्हणजे याचा नेमका काय अर्थ होतो? आणि तेव्हा मार्जरी म्हणते की तुला आठवतंय का, त्या महागौरीने वेदाभोवती तिचं कवच तयार केलं होतं, कदाचित त्याचा प्रभाव अजूनही असेल. आणि त्यामुळे मंजिरी विचारते की मग आता आपण काय करायचं? आणि त्यावेळी मार्जरी सांगते की आपण आता जलतत्वाचा वापर करायचा, त्याचा वापर करून वेदाला संपवायचं. आणि त्यासाठी ही मंजिरीसुद्धा हसतच तयार होते. त्यानंतर आपल्याला पुढचा सीन असा बघायला मिळतो की वेदा तिच्या चित्रकलेच्या वहीत चित्र काढत असते. अंबिका आणि मीरा तिथेच असतात आणि मग अंबिका मीराला असं म्हणू लागते की मीरा, बरं झालं तू अथर्वांना सगळं खरं खरं सांगितलं. आता ते त्या मंजिरीवर लक्ष ठेवतील आणि आपलं काम सोपं होईल. आणि त्यावर मीराही हो म्हणते. तितक्यात वेदा तिने काढलेलं चित्र या दोघींना दाखवते आणि ते चित्र पाहून या दोघी खुश होतात. पण मग त्यांच्या लक्षात येतं की अरेच्या या चित्रात तर ती माया अडकली. आणि मग त्या बारकाईने ते चित्र पाहू लागतात. थोड्याच वेळामध्ये त्यांना त्या चित्रात माया दिसू लागते. ती माया खूप दमलेली असते, एका झाडाखाली बसलेली असते आणि तितक्यात तिला एका म्हातारीचा आवाज येतो आणि तो आवाज ऐकून ती खूपच खुश होते आणि त्या आवाजाच्या दिशेने जाण्यासाठी निघते. तर तिला एक म्हातारी भोपळ्यात बसून येताना दिसते आणि ते पाहून या मायाला मोठा धक्काच बसतो. ती घाबरून विचारते की हा सगळा काय प्रकार आहे? आणि मग ती धावतच त्या म्हातारीकडे जाते. तिला विचारू लागते की अगं म्हातारे, येथून बाहेर पडण्याचा मला मार्ग सांग ना. पण ती म्हातारी असते गोष्टीतली म्हातारी. ती म्हणत असते की नको नको, मला खाऊ नको, मी माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते आणि मग तू मला खा. आणि त्या म्हातारीचं हे असं बोलणं ऐकून माया तर पूर्णपणे वेडीच होते. ती त्या म्हातारीला विचारते की प्लीज मला सांग ना, मी इथून बाहेर कसं पडू? पण त्या म्हातारीला काही समजत नसतं. ती फक्त गोष्टीतल्या म्हातारीप्रमाणेच बोलत असते आणि त्यामुळे माया वैतागून पुन्हा एका झाडाखाली जाऊन बसते. हे सगळे इकडे अंबिका आणि मीरा यांनासुद्धा दिसत असतं, जाणवत असतं. मीरा विचारत असते की ताई, अगं हा सगळा काय प्रकार आहे? अंबिका म्हणते की मीरा, खरं तर मलासुद्धा ह्याबद्दल काहीच माहिती नाही. त्या दिवशी ही मायानं आपल्या वेदाला त्रास देत होती आणि म्हणून मी तिला धडा शिकवायचं ठरवलं. पण ती या चित्रात कशी काय गेली ना, तेच मला समजत नाही. त्यावेळी मीरा म्हणू लागते की ताई, कदाचित हे सगळं तुझ्या त्या नवीन शक्तीमुळेच घडलं असेल. पण आता ना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा वापर करून घेता यायला हवा. अंबिका म्हणते की अगदी खरं आहे तुझं. आपल्याला त्या मंजिरीचं सत्य जर सगळ्यांच्या समोर उघडकीस आणायचं असेल ना, तर या मायाचा कसाही करून वापर करताच यायला हवा. आता ही आपल्या ताब्यात आहे, ही चांगली गोष्ट आहे म्हणा. पुढे काय करता येईल याचा विचार करूयात. आणि त्यावर मीराही हो म्हणते. पण मग त्यानंतर आपण असं पाहतो की ही जी मंजिरी असते ती तिथेच असणाऱ्या एका जंगलात जाते आणि बरोबर जंगलाच्या मध्यभागी गेल्यानंतर ती तिच्या कालमुखमणीला स्पर्श करून एक मंत्र म्हणायला सुरुवात करते. आणि जेव्हा तिचा तो मंत्र पूर्ण होतो तेव्हा त्या जंगलाच्या मधोमध एक खूप मोठं असं कुंड तयार होतं आणि ते पाहून मंजिरी खुश होते. त्यानंतर ती वेदालाही त्या ठिकाणी घेऊन येते. तिने वेदाला त्या ठिकाणी कसं आणलेलं असतं याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं. फक्त वेदा त्यावेळी तिच्यासोबत असते इतकंच आपल्याला दिसतं. आणि मग त्यानंतर ही मंजिरी वेदाला त्या कुंडामध्ये नेऊन उभं करते आणि मग त्यानंतर ती पुन्हा कालमुखमणीचा वापर करून त्या ठिकाणी पावसाला सुरुवात करते. पण थोड्याच वेळामध्ये तिथे येते मीरा आणि मीराला पाहून मंजिरी थोडीशी घाबरते. परंतु माहीत नाही कसं, पण मीराला वेदा आणि ते कुंड दिसतच नसतं. तिला असं वाटत असतं की समोर तर काहीच नाही आहे. त्यामुळे तिला मंजिरीवर संशय येत नाही. तिला फक्त इतकंच वाटतं की मंजिरीना नक्कीच काहीतरी करायला, कोणता तरी मंत्र म्हणायला इथे आली असणार. आणि ती दुर्लक्ष करून तेथून निघून जाते आणि त्यामुळे मंजिरी मात्र खुश होते आणि मोठमोठ्याने हसू लागते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब